नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 3 मार्च पासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान कसे राहील पाहूयात मित्रांनो। याबद्दलची सविस्तर माहिती। राज्यात उष्णतेचा पारा वाढलेला असून त्यात आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे। आज 3 मार्च रोजी धुलीवंदनाच्या रोजी हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे। राज्यातील तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची आजपासून शक्यता वर्तवण्यात आलेली असून कोकणामधील विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे। तसेच आर्द्रता असल्याने उकाडा तीव्र जाणवणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर उष्ण आणि कोरडे हवामान राहील असा अंदाज असून पुण्यात देखील अशी स्थिती राहणार आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामानाचा अंदाज राहील। कमाल तापमान हे 33 ते 36 अंश तर किमान तापमान 19 ते 22 अंश राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे। तर विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यात सर्वाधिक तापमान उष्णता वाढणार असल्याची माहिती आजपासून वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।